नमस्कार प्रेक्षक हो, डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी म्हणून ठेवलेलं आहे. मन हेच आपल्या मोक्षाचं म्हणजे मुक्तीचं आणि बंधनाचंही कारण आहे. एका ठिकाणी असंही म्हटलंय, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला तरी येतं पिकावर. खरंच आपल्या मनाच्या या कल्पना, मनाचे खेळ, मनाचे व्यापार हे काही वेळेला गूढ आणि अनाकलनीयही वाटतात, काही वेळेला उत्सुकतेचा विषय बनतात. म्हणूनच जगभरामध्ये या मनाचे व्यापार, मनाचे खेळ या मनावर संशोधन चाललेलं असतं. अनेकदा आपल्याला असं दिसतं की मानसिक आजारांचं प्रमाण हे सध्याच्या काळात वाढताना दिसतंय. मग याच्या मागे नेमकं काय बरं कारण असेल? मनाचे आजार नेमके काय असतात आणि आपल्याला आपलं मन निरोगी राखायचं तर काय करायला पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आपण विशेष आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आपण खास पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर अशोक कराळे सर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर अशोक कराळे हे अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी MBBS केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री घेतली, ती डिप्लोमा इन सायकॅट्रीमध्ये. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे ताणतणाव म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट याच्यावर ते विशेष प्रशिक्षण वर्ग घेतात. त्याचप्रमाणे गडचिरोलीसारख्या अति दुर्लक्षित पण नक्षलग्रस्त अशा भागांमध्ये त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून आपलं योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या कोरोनाचा जो काळ होऊन गेला त्याच्यानंतर अनेक लोक त्यातनं बरे झाले, पण त्यांच्या मनावर मात्र परिणाम झालेला होता. त्यावेळेला त्यांच्या त्या कंडिशनमधनं बाहेर येण्यासाठी डॉक्टरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. गतिमंद आणि स्वमग्न मुलांसाठी ते तपासणी करतात आणि त्यांचंही प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन करून देतात. आज आपण डॉक्टरांकडनं नैराश्य या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर, या विषयाला सुरुवात करतानाच मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की नैराश्य म्हणजे नेमकं काय असतं हो, आणि नैराश्य याची काही शास्त्रीय व्याख्या आहे का? नैराश्य म्हणजे आपण आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला उदासीनता असं म्हणतो किंवा उदासपणा किंवा खिन्नता. आता त्याची जर आपण शास्त्रीय भाषा किंवा इंग्रजीतनं त्याची जर व्याख्या आपण विचारात घेतली तर त्याला असं म्हणता येईल की इट इज अ ग्रुप ऑफ डिसऑर्डर किंवा ग्रुप ऑफ कंडिशन विच इज असोसिएटेड विथ कंडिशन्स दॅट आर लोअरिंग द मूड. म्हणजे जो काही माणसाचा मूड आहे तो लोअर करण्याच्या ज्या म्हणजे सगळ्या ज्या हे आहेत घटना आहेत त्याचा कलेक्टिव्हली आपण त्याला नैराश्य असं म्हणतो. मूड याची काय व्याख्या आहे ते आपण अगोदर समजून घेऊया. मूड म्हणजे काय असतो आपण इंग्लिशमधनं थोडंसं समजावून घेऊ. इट इज अ सस्टेन्ड आणि परव्हेसिव्ह कंडिशन ऑफ द माइंड ऑफ द पर्सन व्हेअर देर आर द इंटरनल फिलिंग्स and external atmosphere that affects on the patient's brain. So that म्हणजे ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं, त्याला आपण मूड म्हणतो. आपण बघा सरळ साध्या आपण कुठे एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपण सहज विचारतो काय आज जरा मूड चेहऱ्यावरचा खराब दिसतोय किंवा आज जरा खिन्न दिसतोय रे तू, नेमकं काय झालंय. याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की हा काहीतरी याच्या मनामध्ये हा दुखावला गेलेला आहे किंवा काहीतरी हा नैराश्यात. आणि हे एक दिवसामध्ये नसतं. ही जी प्रोसेस आहे
त्या आपण बघतो, त्या संबंधिताला आपण बघत राहतो, 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 8 दिवस आपण चर्चा पण करतो, हा किंवा ही गेल्या बऱ्याच दिवसांपासून काहीतरी चेहरा हसत नाहीये किंवा मूड जो आहे तो असा नकारात्मक किंवा उदास किंवा असं खिन्न असा दिसतोय, काहीतरी नक्की प्रॉब्लेम आहे. मग त्यावेळेला आपण समजावून घ्यायचं की ती ह्या नैराश्याच्या ह्या आजाराकडे म्हणजे वाटचाल सुरू झालेली आहे. बरोबर. म्हणजे यातनच मला एक प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर, की तात्पुरतं काही काळापुरतं काही घटनेनंतर निराश वाटणं आणि तुम्ही जसं सांगताय की नैराश्य हा एक मानसिक आजारही आहे, तर या दोन्हीमध्ये काय नेमका फरक आहे आणि त्याच्यावरनच किंवा नैराश्याची लक्षणं काय असतात? अतिशय चांगला प्रश्न आहे. ही जे काही तात्पुरतं जे काही नैराश्य आहे त्याला आपण आपल्या भाषेमध्ये ऍडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणतो. आता बघा शब्दातच आहे ऍडजस्टमेंट डिसऑर्डर, म्हणजे त्या संबंधिताला त्याच्या लाईफमध्ये किंवा फॅमिलीमध्ये कुठेतरी ऍडजस्टमेंटचा प्रॉब्लेम आहे, म्हणून त्याला ऍडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणतो. मग आता ऍडजस्टमेंट डिसऑर्डर ही नेमकी कोणकोणत्या प्रकारांमध्ये होते आणि जवळपास दोन्हींची लक्षणं जी आहेत थोडीफार सारख्या प्रमाणातच आहे. फक्त ऍडजस्टमेंट डिसऑर्डर मध्ये काय होतं की तो जो काही माणूस आहे किंवा तो जो काही रुग्ण आहे किंवा पेशंट आहे त्याला थोडंसं खिन्न वाटतं, उदास वाटतं किंवा काहीतरी कामामध्ये लक्ष लागत नाही किंवा कारण का त्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये ती कोणतीतरी दुःखद घटना घडलेली असते, तर त्याला आपण ऍडजस्टमेंट. मग आपण म्हणतो की ही इज नॉट एबल टू कोप अप दॅट स्ट्रेसफुल सिच्युएशन. बरोबर. दॅट मीन्स ही हॅज सम स्ट्रेस इन हिज लाईफ. मग त्याची कारणं वेगळी आणि ह्या नैराश्याची कारणं जवळपास दोन्हींमध्ये साम्य असतं. फक्त हे ऍडजस्टमेंट डिसऑर्डरचा प्रकार जो आहे तो हा काही दिवसांपासून तर काही आठवड्यांपर्यंत राहतो, परंतु नैराश्याचा हा कालावधी आहे हा जवळपास काही आठवड्यांपेक्षा जास्त, इव्हन काही महिन्यांच्या जास्ती कालावधीपर्यंत राहू शकतो. पण मग ही तात्पुरती जी डिसऑर्डर आहे ऍडजस्टमेंट डिसऑर्डर तीच कदाचित काही वेळेला मानसिक आजार नैराश्य याच्यात बदलू शकते का? 100%. त्याला जर आपण ते आपल्या जर लक्षात आलं नाही किंवा त्याला आपण जर दुर्लक्षित केलं तर ती 100% नैराश्याकडे जाऊ शकते. कारण का आता एक साधी घटना आहे, एखाद्याच्या घरामध्ये एकदम प्रेमाची व्यक्ती मयत पावते, समजा त्याची बायको म्हणा किंवा नवरा म्हणा किंवा आई म्हणा किंवा वडील म्हणा, आपण काय 10 दिवस 15 दिवस त्याचं ते दुःख पाळतो, परंतु काही याच्यामध्ये ते जे काही दुःख आहे ते 10 दिवस 15 दिवस, महिना 2 महिने 4 महिने 6 महिने झाले तरी पण दॅट पर्सन डझंट कम्स आउट फ्रॉम दॅट सिच्युएशन. सो दॅट मीन्स तो जो माणूस आहे तो नैराश्याकडे किंवा नैराश्याच्या गर्तेत तो अडकायला लागलेला आहे. म्हणजे त्याला वेळीच आपण सावरणं मनाला हे फार महत्वाचं आहे त्यावेळेला, अदरवाईज आपण त्या आजाराकडे जाऊ शकतो, डिप्रेशन या आजाराकडे जाऊ शकतो. नक्की. डॉक्टर मला एक सांगा की विविध वयोगटामध्ये म्हणजे तरुण असतील, वृद्ध असतील किंवा अगदी लहान मुलं सुद्धा असतील, तर यांच्यामध्ये सुद्धा नैराश्य असतं का? आणि ते जर असेल तर त्याची काय नेमकी कारणं असतात विविध वयोगटांमध्ये सुद्धा? आपण याच्याप्रमाणे 3 वयोगटाचे प्रकार करूया. एक बाल्यावस्था किंवा चाइल्डहुड, दुसरं अडोलसंट किंवा अडल्ट आणि तिसरं जे आहे ते वृद्धावस्था. आता चाइल्डहुडचे प्रॉब्लेम जे काय आहे ते अतिशय वेगळे आहेत. तर त्याच्यामध्ये समजा सुरुवात कशी, शाळेत जाण्यापासून म्हणजे सुरुवातीला अगदी अ ब क गिरवण्यापासून तर त्याच्या म्हणजे अगदी कॉलेजला जाण्यापर्यंत त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. मग त्याच्यामध्ये त्याला शाळेत घालण्याचा प्रॉब्लेम किंवा शाळा बदल असेल किंवा समजा शाळेत गेला तर तिथे समजा जर काही खोडकर मुलं असतात ती त्रास देत असतात, ती त्रास देतात आणि त्यांनी त्रास दिल्यामुळे हा अतिशय शांत किंवा सोज्वळ स्वभावाचा असतो, ते त्याला पेलवत नाही. किंवा मला असं वाटतं काही वेळेला मार्कांचे सुद्धा आवाजवी अपेक्षा सुद्धा असते मुलांकडनं. नंतर दुसरी गोष्ट आहे आई वडिलांच्या, आता तुम्ही जे म्हटलं की मार्कांच्या अवास्तव अपेक्षा, बऱ्याचशा वेळेला आता आपण मगाशी म्हटलं की गतिमंद किंवा मतिमंद, याच्यामध्ये एक प्रत्येक मुलाची एक लिमिटेड इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी असते, म्हणजे आपण म्हणतो ना त्याला बौद्धिक क्षमता.
तर त्या बौद्धिक क्षमतेचा मनुष्याला समजा एखाद्याची बौद्धिक क्षमता एक चांगली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करण्याची किंवा एक 8वी 10वीच्या पुढे जाण्याची शक्यता नसते, पण त्याच्याकडनं जर अगदी UPSC किंवा MPSCची किंवा अशी जर अपेक्षा ठेवलं तर 100% ही इज गोइंग टू गो अंडर स्ट्रेस किंवा अंडर डिप्रेशन. मग आई वडिलांनी त्याच्या बुद्ध्यांकाच्या किंवा त्याच्या मनाच्या किंवा अभ्यासाच्या कुवतीप्रमाणे त्याच्याकडनं अपेक्षा ठेवाव्या आणि त्याच्यावर अवास्तव अपेक्षा त्याच्यावर लादू नये. फार महत्वाचं आहे डॉक्टर. आणि आजकालच्या पालकांनी हे खरं तर बघण्यासारखे रॅट रेसमध्ये या मुलांना आपण घालतो आणि आवाजावी अपेक्षा करतो. आता ॲडोलसन्स आणि वृद्धांमध्ये जी काही आपण कारणं बघणार आहोत ती आपण थोड्याशा विश्रांतीनंतर बघूयात. प्रेक्षक हो, नैराश्य या आजाराची नेमकी काय कारणं आहेत ते जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अशोक कराळे यांच्याशी, जे आपल्याला नैराश्य या मानसिक आजाराबद्दल मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, तुम्ही लहान मुलांमध्ये नैराश्याची नेमकी काय कारणं असतात ते सांगितलं. आता आम्हाला सांगा ॲडोलेसन्स एजमध्ये, पौगंडावस्थामध्ये आणि वृद्धावस्थेमध्ये ही नेमकी कारणं काय असतात? ॲडोलसंट एजमध्ये बरेचशी कारणं असतात. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी समजा मनाप्रमाणे लग्न नाही झालं किंवा त्याच्यामध्ये समजा पसंतीचा मुलगा किंवा मुलगी नाही मिळाली तर त्याच्यामध्ये पण त्या संबंधिताच्या याच्यावर मनावर ताण येतो, त्याच्यामुळे तो नैराश्याकडे जाऊ शकतो. नंतर दुसरी गोष्ट आहे, लग्न झाल्यानंतर जर त्या दोघांचं जर पटलं नाही तर त्याच्यामुळे त्यांचं जर डिवोर्स पर्यंत जर प्रॉब्लेम गेला किंवा डिवोर्स मॅटर जर झालं तरी पण तो जो काही रुग्ण आहे तो त्याच्या मनावर परिणाम होऊन तो याला बळी जाऊ शकतो. नंतर दुसरी गोष्ट आहे बेरोजगारीपणा. हो, फार महत्वाचा आणि हा प्रश्न आहे. जर त्याला स्वतःला कमवण्या इतकं त्याची जर कॅपॅबिलिटी नसेल किंवा जर त्याची ॲबिलिटी नसेल किंवा जर जे काही कमवतोय त्याच्यातनं त्याचं जर पूर्ण फॅमिलीचं त्याचं जर पोट भरत नसेल तर त्याच्यामुळे दॅट बिकम्स ओव्हरलोडेड किंवा ओव्हरबर्डन. मग तो आणि त्याचं कुटुंब जे आहे ते पूर्ण नैराश्याच्या गर्तेमध्ये जाऊ शकतो. नंतर दुसरा आणखी एक टोक असं आहे की काही जे काही म्हणजे अडल्ट्स जे आहेत ते आपण वाचतो पाहतो की जे मादक द्रव्य आहेत त्याच्या आहारी जातात. मग त्याच्यामध्ये दारू असेल, भांग असेल, चरस असेल, गांजा असेल किंवा बरेचसे मादक द्रव्याचे जे काही प्रकार आहेत त्याच्या गर्तेमध्ये जर अडकला गेला तर तो नक्की तो नैराश्याच्या गर्तेमध्ये अडकला जातो. नंतर एक डोमेस्टिक व्हायलन्स नावाचा प्रकार आपण बराचसा ऐकतोय, सोशल मीडियावर पाहतो. मग त्याच्यामध्ये घरगुती डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मारामाऱ्या असतील किंवा शाब्दिक चकमकी असतील तर याच्यातनं सुद्धा जे काही आहे पूर्ण कुटुंब म्हणजे ते नवरा बायको असतील किंवा त्यांची मुलं असतील ही सगळी त्या नैराश्याच्या गर्तेमध्ये अडकले जाऊन इव्हन आपण काही केसेस आपण अशा बघितलेल्या आहेत बघा. एक सुसायडल पॅक्ट नावाचा प्रकार असतो, अतिशय चांगला विषय आहे सुसायडल पॅक्ट. म्हणजे पूर्णच्या पूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे किंवा सगळ्यांनी एकत्रितरित्या आत्महत्या केलेली आहे. तर हे सगळं त्याचाच प्रकार आहे. नंतर दुसरं महत्वाची गोष्ट एक फायनान्शियल बर्डन, आर्थिक विवंचना. आर्थिक विवंचनेच्या पण अगदीच आर्थिक विवंचना जर त्या माणसाला जर असेल तर तो त्या नैराश्याच्या जास्ती गर्तेमध्ये जाऊन त्याला कशातच लक्ष लागत. म्हणजे रोजचे हे जे व्यवहार आहेत आपले, त्या आयुष्याची ज्या अडचणी आहेत, संकट आहेत, त्यांना तोंड द्यायला कदाचित कुठेतरी हा माणूस कमी पडतो आणि ते त्याला गिल्ट फील येत राहतं की मी नाही हे पुरे करू शकत अपेक्षा, त्यामुळे तो त्या निराशेकडे वळतो असं म्हणायला काही हरकत नाही. संवेदनशील मनाची माणसं कदाचित जास्त या आजाराकडे जातात असं आपल्याला बघू शकतो आपण. पण मग वृद्धावस्थेमध्ये नेमकी काय कारणं असू शकतात निराश व्हायची? आता वृद्धावस्थेमध्ये याची कारणं थोडीशी वेगळी आहेत. वृद्धावस्थेमध्ये एक वयाच्या 60 नंतर 65 नंतर काय होतं, एकतर काम एकतर रिटायर झालेला असतो माणूस किंवा म्हणजे रोजची जी कामाला उठून कामाला जायचं ते एक रुटीन त्याचं डिस्टर्ब झालेलं असतं. तर त्याच्यामुळं जे काही फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मिक्सिंग होणं हे त्याच्यापासून तो एक अलिप्ततेला जातो आणि मग त्याला असं वाटतं की आपण काहीतरी कुठेतरी चुकतोय आणि मग
सगळ्यांना वाटतं की बाबा हे रिटायर्ड झाले, त्यांना पेन्शन येतं, पण हे का बरं असं वागतायत, तर ते त्या नैराश्याकडे गेलेले असतात. नंतर काही आधिव्याधींनी ते जर्जर झालेले असतात. नंतर आजकाल आता आपण बघतोय एक न्यूक्लिअर फॅमिली नावाचा प्रकार झालेला आहे, की समजा त्यांचे आई वडील जे आहेत ते कुठेतरी गावी असतात आणि त्यांची मुलं जी आहेत ती कुठेतरी शहराकडे रोजंदारीच्या याच्या म्हणा किंवा नोकरीच्या निमित्ताने म्हणा, तर त्याच्यामुळे ही दोघंच नवरा बायको ही घरी असतात आणि त्याच्यामुळे ह्या एकाकीपणाची जी भावना आहे की ज्याच्यापासून मुलं मुली पण बाजूला जातात आणि नातू नातवंड पण नसतात, त्याच्यामुळे त्या एकाकीपणाच्या भावनेमुळे पण ती नैराश्याच्या गर्तेत जातात. बरोबर, अगदी. इव्हन आपण काही केसेस अशा बघतोय की काही ओल्ड एजची जी लोक आहेत की आपण जे बघतो ना फ्रॉड, त्याच्यातनं पैसा जो आहे तो पैशाचं नुकसान होतं. आपण बघतो की चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवलाय कदाचित आणि अशा वेळेला त्यांची इन्व्हेस्टमेंट डुबते. किंवा ऑनलाईन फ्रॉड जे आपण ऐकतो बघतो, सायबर क्राईम. आपण ही सगळी पैसे कुठेतरी एक 5-10 लाख रुपये लावलेले असतात आणि काहीतरी छोट्याशा आमिषाला बळी लागून ते सगळेचे सगळे पैसे संपवून जातात आणि मग शेवटी तो माणूस जो काय आहे तो वृद्ध हताश होऊन जातो, निराश होऊन जातो आणि नोबडी हेल्प्स हिम. अगदी खरं, अगदी खरं. अशी विविध कारणं वृद्धावस्थेत सुद्धा असू शकतात, जी अगदी कौटुंबिक कारणांपासून आर्थिक कारणं असू शकतात, शारीरिक व्याधी हे सुद्धा एक त्यातलं कारण असू शकतं. याच्यातनंच एक पुढचा प्रश्न येतो डॉक्टर, की सध्याचं वाढतं शहरीकरण, आपण म्हणतो की आपण शहरांचं प्रमाण वाढतंय आणि शहरामध्ये विभक्त कुटुंब पद्धती ज्याचा आपण आता उल्लेख केला आणि एकंदरीतच मी बरं माझं बरं आत्मकेंद्री वृत्ती वाढत चाललेली दिसते आपल्याला. तर या शहरीकरणाच्या रेट्यामध्ये या आत्मकेंद्री वृत्तीमुळे कदाचित या निराशेमध्ये भर पडते का हो? 100%. काही जे काही आहे त्याचं सर्वे किंवा स्टडी असं झालेलं आहे. इव्हन आपला नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे पॉलिसी जी आहे 2015-16ची, त्याच्यामध्ये साधारण त्याचा अभ्यास असा झालेला आहे की जी काही शहरातली जी लोक आहेत त्यांच्यामध्ये नैराश्याचं जे काही प्रमाण आहे ते 40% जास्ती आहे. चिंता रोगाचं प्रमाण हे 20% ग्रामीण भागापेक्षा थोडंसं प्रमाण जास्ती आहे. तसंच त्यांच्यामध्ये आत्महत्येचं पण प्रमाण जास्ती आहे. तर तुम्ही म्हणाल की का शहरामध्ये तर सगळ्या गोष्टी सोयी सुविधा आहेत, ग्रामीण भागामध्ये उलट शांत जीवन आहे, पण का बरं असं होतं? त्याच्यामध्ये पण कारणं आहेत. आपण आज बघतो शहरीकरण होतंय, आधुनिकीकरणाकडे वाटचाल होती, पण काय होतंय शहरांमध्ये एकतर अपुरी जागा किंवा जागेचा अभाव म्हणा किंवा हेवी ट्रॅफिक, एकंदरीत आयुष्याला खूप स्पीड आहे, फास्ट लाईफ आणि त्याच्यातनं किंवा मग डिस्टन्स खूप ट्रॅव्हलिंगचं, ह्या डिस्टन्सच्या याच्यामुळे पण नंतर दुसरी गोष्ट पोल्युशन. आपण जे आता आजकाल बघतोय की जे काही इलेक्ट्रॉनिक व्हेकल येत आहे ते, त्याच्यामुळे तरी एक थोडंसं त्याच्यामध्ये याच्यावर आपण मात करू शकू. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय, लोकांच्या जी काही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत, म्हणजे डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, कार्डियक इलनेसेस आहे, याचं प्रमाण हे खूप वाढतंय, भरपूर प्रमाणामध्ये वाढतंय. आणि हे प्रमाण वाढल्यामुळे याच्याशी असोसिएटेड हा नैराश्य जे आहे, हा नैराश्य त्यांच्या हातात घालूनच चालतो. म्हणजे शारीरिक व्याधींच्या हातात हात हा मानसिक आजार घालून चाललेला आहे. म्हणून आपण शारीरिक व्याधींपासून दूर राहिलो तर कदाचित यालाही दूर ठेवू शकतो. अगदी खरं आहे. मला असं वाटतं की शहरीकरण होय हे काही वेळेला शाप आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जितकं आपण त्या गतिमानतेकडे जातो तितकं आपण मनाची स्थिरताही घालवत असतो, स्थिरता बऱ्याचदा आपल्याला दिसतं. आपण आता डॉक्टर असा एक प्रश्न येतो की ठीक आहे, थोड्या वेळापुरतं निराश वाटतंय, खिन्न वाटतंय, पण अशी कोणती स्टेज असते की त्या रुग्णाला तेव्हा कळलं पाहिजे की आता डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे? अतिशय चांगला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काही अशी लक्षणं दिसतात किंवा त्या अगदी साधी लक्षणं, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी घरातला कुटुंबाचा अडाणी सदस्य पण त्या संबंधिताचं ओळखू शकतो. त्याच्या जेवणावर परिणाम झालेला असतो, त्याचं जेवण कमी होतं. जेवण कमी झालं की ऑटोमॅटिक त्याच्या शरीराची जी काही वजन आहे ते एक महिना 2 महिन्यामध्ये अगदी काही केसेस अशा बघितल्यात मी, 1 महिन्यामध्ये 10 किलोने वजन कमी होतं. बापरे, ट्रिमेंडस वेट लॉस. नंतर त्याची झोप कमी होते. एकतर झोप पडला तो तर त्याला झोप लागत नाही किंवा लागली तर मध्यरात्रीच उठतो किंवा पडला झोप लागली तर अगदी पहाटे उठून बसतो 3-4 वाजता.
नंतर सारखं ते त्या विचारांमध्ये असतो. म्हणजे ही झाली मूड सिम्पटम्स. नंतर काही इमोशनल किंवा अशी भावनिक सिम्पटम जे असतात की तो अगदी भावना शून्य होऊन बसतो. म्हणजे आपण म्हणतो ना त्याचं मन अगदी बधीर झालंय, किती रितमन वाटतं रे तुझं, असं एकदम त्याचं मन जे आहे ते बधीर किंवा भावना शून्य किंवा रित असं होऊन जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो जो काय आहे त्याला असं वाटतं की ज्या रोजच्या ज्या काही एन्जॉयबल ॲक्टिव्हिटीमध्ये आहे तो, म्हणजे कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा फॅमिलीच्या ठिकाणी, त्या एन्जॉयबल ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचं लक्षच नसतं, त्याला रस उरत नाही कशातच. अगदी त्याचं जीवन जे आहे निराशेप्रमाणे जीवन अगदी निरस होऊन जातं. म्हणजे ही लक्षणं जर आपल्याला दिसली, त्याच्याबरोबरच आणखीन पेशंट जो आहे तो हे सगळं विचार करून करून कंटाळतो आणि मग शेवटी असं वाटतं नको हे जीवन कशाला, हे संपवलेलं बरं. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये आत्महत्येचे प्लॅन्स येतात किंवा मग आत्महत्येचे विचार येतात किंवा इव्हन काही केसेस आहेत आत्महत्येचा प्रयत्न करतात आणि प्रयत्न केल्यानंतर त्याची दैव बलवत्तर म्हणून लवकर रुग्णालयात आल्यानंतर तो त्यातनं लवकर बाहेर येतो. मग त्याच्यामुळे ही जी काही सगळ्या गोष्टी मी आता सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्याचा जर अभ्यास केला, जर ही सगळी लक्षणं असतील, यातली काही लक्षणं दिसली तर निश्चितच त्याला तात्काळ डॉक्टरांची मदत घेणं किंवा इट इज आपण म्हणतो हाय टाइम किंवा सायकॅट्रिक इमर्जन्सी. अगदी फार महत्वाचं डॉक्टर तुम्ही सांगतायत की कोणत्या नेमक्या स्टेजला आपल्याला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे, की इमर्जन्सी सिच्युएशन आहे. ती लक्षणं आपल्याला डॉक्टरांनी आता सांगितली. आपण पुढेही या विषयावर चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात थोडीशी विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय नैराश्य या मानसिक आजाराविषयी. डॉक्टर, तुम्ही फार महत्वाची गोष्ट सांगितलीत की कोणती नेमकी आता अशी इमर्जन्सी येते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हाय टाइम, की त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांकडे जायला पाहिजे. मला पुढे असं जायचं की आता डॉक्टरांकडे पेशंट आलाय आणि निदान झालेलं आहे की नैराश्य हा आजार त्याला आहे, तर अशा वेळेला डॉक्टर कोणते उपचार त्याच्यावर नेमके करतात आणि हे उपचार केवळ गोळ्या औषधं देऊन भागतात का त्याला मग काउन्सिलिंगकडे जायला लागतं? याच्यामध्ये एकदा आपल्याला नैराश्याचं निदान पहिल्या प्रथम करणं गरजेचं आहे, लक्षणं वाईज. नंतर दुसरी गोष्ट आहे पेशंटची सेफ्टी बघणं महत्वाचं आहे. सेफ्टी, की एकदा नैराश्याचा आजार झालाय म्हणजे सेफ्टी म्हणजे काय, की तो याच्यातनं आत्महत्येला प्रवृत्त होऊन आत्महत्येला बळी पडून 100% सुसाईड नको व्हायला. तर ह्या दोन गोष्टींचा म्हणजे निदान आणि रुग्णाची सेफ्टी याचा विचार करून जर त्याला आत्महत्येचे विचार किंवा जर सुसाइडल प्लॅन्स जर येत असतील तर त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलायझेशन किंवा तात्काळ भरती करणं आवश्यक असतं. आणि जर बाकीची लक्षणं असतील की बाबा सुसाइडल प्लॅन्स किंवा सुसाइडल आयडियाज वगैरे अशा नसतील आणि बाकीची जर सर्वसाधारण किंवा सौम्य किंवा मध्यम प्रमाणाची लक्षणं असतील तर त्याला आपण एक फार्मॅकोथेरपी किंवा गोळ्या औषधं जे आहेत सायकॅट्रीमध्ये अँटी डिप्रेसंट किंवा अँक्झिओलायटिक जे मेडिसिन आहे त्याच्याप्रमाणे त्याला आपल्याला औषधोपचार सुरू करता येऊ शकतात. बरोबर. म्हणजे याच्या लक्षणांमध्ये सुद्धा आपल्याला साधारण सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणं दिसतात. आणि या तीव्र स्वरूपाच्या लक्षणांमध्ये आत्महत्येचे विचार किंवा त्याचे प्रयत्न हे येतात. बरं, पण मग काउन्सिलिंग कडे कधी वळायला लागतं पेशंट्सना? याच्यामध्ये जर समजा रुग्ण हा सौम्य प्रकारची जर लक्षणं असतील की बाबा ठीक आहे, खिन्न वाटतंय, उदास वाटतंय, मन लागत नाहीये, रडायला येतंय, झोप थोडीशी कमी झाली किंवा अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, अशा वेळेला त्या संबंधित रुग्णाला आपण समुपदेशन किंवा काउन्सिलिंग किंवा सायकोथेरपी जे आपण म्हणतो तर ते सायकोथेरपीचा आपण त्याला ॲडवाइस देतो किंवा त्याला सजेशन देतो किंवा ते सेशन करण्यासाठी आपण त्याला प्रवृत्त करतो. मग त्याच्यामध्ये एक 3-4 प्रकार आहेत. एक म्हणजे जर इंग्लिशमध्ये विचार केला तर कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. म्हणजे त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे जर त्याच्या डोक्यामध्ये जे काही नकारात्मक विचार येत आहेत ते नकारात्मक विचारांवर कशा पद्धतीने आपण मात करून सकारात्मकतेकडे आपण वाटचाल करायची हे त्या सेशन्सच्या माध्यमातून आपण रुग्णाला
शिकवतो किंवा मार्गदर्शन करतो. नंतर दुसरं आहे एक बिहेव्हिअरल थेरपी. बिहेव्हिअरल थेरपी म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, आपण आता बघितलं नैराश्यामध्ये रुग्णाची जी वर्तणूक आहे त्या वर्तणुकीमध्ये पण बदल होतो. तर ही बिहेव्हिअरल थेरपी त्याची जी काय खिन्न किंवा नकारात्मक वर्तणूक आहे त्याच्याऐवजी सकारात्मकतेकडे, की आपण म्हणतो ना थोडंसं पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा पॉझिटिव्ह बिहेवियर ते कशा पद्धतीने आपल्याला आत्मसात करता येईल हे वेगवेगळ्या एक महिन्यातनं 15 दिवसातनं थेरपीतनं सेशन घेऊन ते आपल्याला त्याच्यावर मार्गदर्शन करता येतं. नंतर एक ग्रुप काउन्सिलिंग किंवा ग्रुप थेरपी नावाचा पण एक प्रकार असतो. समूह पद्धतीचे समूह आपण म्हणतो ना समूह काउन्सिलिंग किंवा त्याच्यामध्ये एक 8-10 जणांचा ग्रुप असतो किंवा 5-6 जणांचा ग्रुप असतो. तुम्ही बघा त्या ग्रुपमध्ये प्रत्येक जण नैराश्याचं कारण आहे ते वेगवेगळं असेल. एखाद्याचं कुठेतरी डिवोर्सचा प्रॉब्लेम असेल, एखादा बेरोजगार असेल किंवा एखाद्याला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल. मग या सगळ्यांच्या याच्यामध्ये काउन्सिलर किंवा आपण त्यांना प्रत्येकाला तो त्या प्रॉब्लेमवर कशा पद्धतीने मात करून म्हणजे ती आयडिया दुसऱ्याला घेता येईल. म्हणजे आपण म्हणतो ना थोडंसं शेअरिंग फिनॉमिनॉन अशा पद्धती देवाणघेवाण तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्या प्रॉब्लेम्सवर मात करून सकारात्मकतेकडे आपल्याला वाटचाल करता येईल ते त्या ग्रुप थेरपीमध्ये शिकवलं जातं. नंतर दुसरी गोष्ट आहे एक फॅमिली थेरपी. म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी मग ते नवरा बायको असतील, नवरा बायको मुलं मुली त्यांच्यासाठी असेल तर त्या सगळ्यांसाठी किंवा इंडिव्हिज्युअल पण म्हणजे पुरुषाला वेगळं काउन्सिलिंग, स्त्रीला पण वेगळं काउन्सिलिंग. तर त्याच्यातनं नेमके एकमेकांचे काय कुठे चुकतंय त्याच्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करून एक त्यांचं समेट घडवून आणण्याचं त्या फॅमिली थेरपीच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करतो किंवा शिकवलं जातं. त्याच्यातनं हे नैराश्याचं जे काही आहे ते बाहेर पडू शकतो. किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचार करतोय की कुठली तरी जी कारणं आहेत ती शोधून मग त्याप्रमाणे समुपदेशन करणं हे महत्वाचं आहे त्यांच्या बाबतीत. एक छोटासा उपप्रश्न होता की तुम्ही लक्षणं सांगितले त्यात सेल्फ हर्टिंग हे पण एक लक्षण असतं का? सेल्फ हर्टिंग वाटतं ना. सेल्फ हर्टिंग म्हणजे आपण काय म्हणतो की बाबा स्वतःला इजा करून घेणे किंवा गिल्ट, म्हणजे ते नैराश्याचं एक लक्षण आहे. फार महत्वाचं आहे. आता या सगळ्या समुपदेशनाद्वारे आपण प्रयत्न करतो की हा रुग्ण त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. पण आता डॉक्टर असं होतं की तुम्ही जसं म्हणलात की प्रत्येक रुग्णाची कारणं वेगळी आहेत आणि प्रत्येक रुग्णाला आपण देणारे उपचारही थोडेफार वेगवेगळे आहेत. तर मग हे कधी ठरतं की आता या रुग्णाला याच्यामधनं किती दिवस लागतील बाहेर पडायला, किती कालावधी लागेल, किती कालावधीसाठी त्याला औषधं घ्यावी लागतील आणि हा प्रत्येक रुग्णानुसार बदलतो का? मेडिसिनला आपण त्याला एकदा सुरू केल्यानंतर एक मेडिसिनचा रिझल्ट यायला एक 8 ते 10 दिवसापासून तर एक 15-20 दिवस किंवा एक महिना सव्वा महिनापर्यंत त्याचा प्रभाव यायला वेळ लागतो. कारण का ती औषधं पोटात जाऊन त्याचं मेंदूपर्यंत किंवा सगळ्या शरीरामध्ये जाऊन त्याचा इफेक्ट यायला एक 3 आठवडे ते 1 महिन्याचा आपल्याला कालावधी लागतो. आणि मग त्या महिना सव्वा महिन्यामध्ये आपण त्या एका ग्रुपचं मेडिसिन आपण सुरू केलं की त्याचा आपण मॅक्झिमम डोस हा आपण त्याला वाढवू शकतो. त्याच्यामुळे तो कालावधी आहे एक महिना सव्वा महिना ते 1.5 महिन्यापर्यंत आपल्याला त्याला वाट बघायला लागते की जेणेकरून त्या सुरू केलेले औषधं आहेत त्याचे रिझल्ट येतील आणि त्याची जी काही डिप्रेशनची सिम्पटम्स आहेत किंवा लक्षणं आहेत ती त्यातनं कमी होतील. जर सौम्य प्रकारची लक्षणं असतील तर एक साधारण एक वर्षभर आपण औषधं घेतली तर थोडं एक वर्षभरामध्ये तो रुग्ण बरा होऊ शकतो. जर त्याची तीव्रता जास्ती असेल तर कदाचित औषधं 2 वर्ष किंवा इव्हन काही रुग्णांमध्ये 4 ते 5 वर्ष तरी औषधं हे घ्यायला लागू शकतात. बट इट डिपेंड्स ऑन प्रत्येक रुग्ण, त्याचा फॅमिली सपोर्ट, त्याचं निदान, नंतर त्याची बाकीचं कसं इकॉनॉमिकल किंवा बाकीची कंडिशन कशी आहे, त्याची जॉबची कंडिशन कशी आहे, नंतर त्या सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्याचं जेनेटिक लोडिंग. म्हणजे बघा ही जी काही आजार आहेत हे एका कुटुंबातनं हे रनअप होत असतात. म्हणजे समजा जर काही बाबतीत म्हणजे ते अनुवंशिकता आहे. आपण साध्या सोप्या मराठी भाषेत म्हटलं तर याच्यामध्ये अनुवंशिकतेचा याच्यामध्ये गुण असतो. तर त्याच्यामुळे जर एखाद्याला जर हेवी जेनेटिक लोडिंग असेल किंवा त्याच्या आजी आजोबांना जर असा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यामध्ये जी काही कालावधी आहे औषधांचा जर त्याची तीव्रता जास्ती असेल
तर ती औषधं थोडीशी जास्ती कालावधीमध्ये साठी घ्यायला लागू शकतात. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं डॉक्टर की डायबेटीस, बीपी सारखे आजार, शारीरिक आजार फक्त अनुवंशिकतेने येतात, तर मानसिक आजारांमध्येही अनुवंशिकता असू शकते. आजारांमध्ये पण अनुवंशिकता. आणि जितकी तीव्रता जास्ती तितका कालावधी उपचारांचा कालावधी आपल्याला जास्ती. प्रेक्षक हो, या विषयावर आपण पुढे आपली चर्चा चालूच ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला हा आजार होऊच नाहीये, नैराश्य हा मानसिक आजाराकडे आपण जाऊच नाहीये, यासाठी अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत का, की प्रतिबंधात्मक उपाय आहेत का, की जे आपण आपल्या आयुष्यामध्ये सहज करू शकतो? अतिशय सहज, म्हणजे प्रत्येक जण हे जे काही उपचार आहे किंवा प्रतिबंध आहे हे आपण करू शकतो. त्याच्यामध्ये पहिला जर आपण विचार केला की एक टॉक थेरपी म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या भावना आहेत त्या व्यक्त करा, बोला. आजकाल लोकांचं बोलणं विकत घ्यायला लागतं. आपण साध्या सरळ भाषेमध्ये काय किती कमी बोलतोस रे, तुझं बोलणं अगदी विकत घ्यायला लागतं. तुम्ही बोला, तुमच्या भावना व्यक्त करा, कारण का त्याच्यातनं तुमच्या जे काही मनाचे फिलिंग्ज आहेत ते लक्षात येतात. आणि मग त्यात एखादी जर गोष्ट निगेटिव्ह असेल तर ती आपल्याला त्या समोरच्याच्या लक्षात येते, तो तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन करू शकतो. म्हणजे तुम्हाला हे जे काही पुढचे सगळे सांगितलेले कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतात. अगदी खरंय, संवाद करणं महत्वाचं आहे. नंतर दुसरी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये तुमची फॅमिली रिलेशन्स जे आहेत दॅट शुड बी हेल्दी फॅमिली रिलेशन्स ठेवायला पाहिजे. ठीक आहे. नंतर दुसरी गोष्ट आहे, तुमची फॅमिली जी आहे ती जॉईंट फॅमिली पाहिजे. म्हणजे मग काय होतं, समजा नातवांना काही प्रॉब्लेम असेल ते आजी आजोबाशी शेअर करू शकतात, बरोबर, किंवा आजी आजोबांना काही प्रॉब्लेम असेल तर इव्हन ते नातवांना शेअर करून आई वडिलांना मध्ये घालू शकतात, की बघ आजीला असं असं आहे, आजोबांना असं असं आहे, तुम्ही काहीतरी लक्ष द्या. म्हणजे ह्या पण गोष्टी आपण म्हणतो ना हेल्दी फॅमिली. एक WHO एक हे आहे KFS नावाचा प्रकार, त्याच्यामध्ये की फॅमिली स्ट्रॉंग. KFS म्हणजे आपली जागतिक आरोग्य संघटनेचं ते ब्रीद वाक्यच KFS, म्हणजे गुड फॅमिली रिलेशन्स, हेल्दी फॅमिली आणि नो डोमेस्टिक व्हायलन्स. तर हे सगळ्या त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर निश्चित आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कोणी पण ह्या नैराश्याकडे जाणार नाही. अगदी. नंतर प्रत्येकाचे जे काही ना काही छंद असतात ते तुम्ही छंद जोपासा, फार महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आवडीचं म्युझिक असेल ते म्युझिक ऐका, किंवा कोणाला ट्रॅव्हलिंगचा छंद असेल किंवा वेगवेगळ्या हिस्टॉरिकल प्लेसेस पाहण्याचा छंद असेल तर यू ॲक्वायर इट, आणि तुम्ही त्याच्यातनं काहीतरी घ्या, शिका. अगदी. म्हणजे मला वेळच होत नाही, माझं धावपळ असते, काम असतं, असं आपण नेहमी सबब देतो, पण आपल्या छंदासाठी आपल्याला वेळ काढला पाहिजे. आपल्या छंदासाठी, मी म्हणाल आपल्या छंदासाठी नाही, आपल्या मनासाठी वेळ द्या. लोक मनाला समजावूनच घेत नाहीत आजकाल, आणि मग शेवटी घटना घडून झाल्या, अरे नाही असं नाही, आपल्याला कळलं असतं तर असं झालं असतं. अरे पण का, तुम्ही तुमचं मन जर अगोदर समजावून घेतलं, स्वतःला समजून घ्या तुम्ही. डॉक्टर, तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय, तुमच्याही हाताखालून डोळ्याखालून अनेक रुग्ण गेलेले असतील, तर एखादा असा अनुभव आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही शेअर करू इच्छिता का, सांगू इच्छिता का? मागच्याच महिन्यातली एक केस आहे की ज्याच्यामध्ये एक रुग्ण आहे, साधारण एक 55-56 वय असेल त्यांचं. त्याने दोन्ही पायामध्ये मुंग्या येत होत्या, म्हणून त्या पेशंटचं एक स्पायनल सर्जरी केली. स्पायनल सर्जरी केल्यानंतर ते स्पायनल सर्जरी करून एक 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, तरी पण ते मुंग्या जे काही आहेत त्या मुंग्याचं प्रमाण कमी झालं. पण नंतर त्या रुग्णाला आग व्हायला लागली पूर्ण अंगाला, म्हणजे ती स्त्री पेशंट होती आणि तिच्या पूर्ण अंगाला आग व्हायला लागली, आणि तिची झोप कमी झाली, रडणं सुरू झालं. तर माझ्याकडं त्या दिवशी घेऊन आले, त्याचा मुलगा घेऊन आला. तिने अक्षरशः माझ्या समोरच लोळण घेतलं. अरे बापरे. की मला असं सहन होत नाहीये, माझ्या अंगाला आग होतीये, आम्ही सगळीकडे दाखवून झालं डॉक्टर, आता तुम्ही मला याच्यावर वाचवा किंवा याच्यावर तुम्ही उपचार करा. मग त्या पेशंटची सगळी डिटेलमध्ये हिस्ट्री घेतल्यानंतर अगदी एक मॉडरेट त्या पेशंटला डिप्रेशन होतं, आणि त्याचं कारण काय होतं तर एक फॅमिलीमध्ये हजबंड जे आहे, हजबंडला
अल्कोहोल डिपेंडन्सचा प्रॉब्लेम होता आणि दारूचं त्याच्यामुळे व्यसन दारूचं व्यसन होतं आणि त्याच्यामुळे मुलांच्या शिक्षणाला जे आहे, शिक्षणाला आर्थिक खर्च जो आहे तो पेलवत नव्हता अरे आणि त्याच्यामुळे दॅट लेडी हॅज लँडेड इन टू डिप्रेशन. मग मेडिसिन सुरू केले. एक 2 दिवसानंतर शी रिअली अतिशय फीलिंग वेल. एकदम नंतर 3-4 दिवसांनी फॉलोअपला आल्यानंतर मला म्हणे डॉक्टर तुम्ही जादू केली आणि अक्षरशः हात जोडले माझ्या पुढे. वा वा वा. म्हणजे त्या आजाराच्या मुळाशी जाऊन त्याचं कारण नेमकं शोधलं तर त्यावर उपचार करणं मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, हे सगळं ऐकताना असं वाटतं की मनात कुठेतरी कशावर तरी श्रद्धा असणं, विश्वास असणं आणि त्या श्रद्धेला आपण फॉलो करणं किंवा त्या श्रद्धेपायी आपण शांत राहणं हे पण महत्वाचं असतं ना. म्हणजे त्याची कितपत मदत होते या मानसिक आजारांच्या उपचारामध्ये? श्रद्धा महत्वाची. मग ती श्रद्धा तुमच्या, समजा आता एखादा पेशंट किंवा एखादा रुग्ण आहे त्याची डॉक्टरांवर श्रद्धा असून ती पण महत्वाची आहे. श्रद्धा डॉक्टरांनी त्याला जो सल्ला दिला आहे तो सल्ला त्यानं फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे मग ते औषधोपचाराच्या स्वरूपामध्ये म्हणा किंवा डोसेजेसच्या स्वरूपामध्ये म्हणा, सकाळच्या गोळ्या सकाळी, दुपारच्या दुपारी, सायंकाळच्या सायंकाळी आणि ज्या कालावधीसाठी सांगितलं त्या कालावधीपर्यंत पूर्ण घेणे. ठीक आहे. नंतर ज्या ज्या काही डॉक्टर्स तुम्हाला टिप्स सांगतील त्या टिप्स तुम्ही श्रद्धेने तुम्ही त्या जर त्याचं आचरण केलं, पालन केलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर तुम्हाला ह्या आजारातनं तुम्हाला निश्चित जरी झाला तरी पण याच्यावरनं तुम्हाला निश्चित मार्ग काढता येऊ शकेल. खरंय खरंय. म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे ही की आपण आपल्या स्वतःकडेच लक्ष देत नाही असं अनेकदा होत असतं. तर श्रद्धा ही देवावर असो किंवा श्रद्धा ही माणसातल्या देवावर असो, डॉक्टरांवर असो, कुठेतरी ठेवल्याशिवाय यातनं बाहेर पडणं अवघड आहे. अजून एक थोडंसं याला कंटिन्युटीमध्ये, श्रद्धा तुम्ही जे आता म्हटलाय देवावर श्रद्धा, एक स्पिरिच्युअल हिलिंग नावाचा पण एक प्रकार आहे. म्हणजे तो मी याच्यासाठी एक नवीन प्रकार म्हणेल. स्पिरिच्युअल हिलिंग म्हणजे तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर एक तुम्हाला मनशांती मिळते, आत्मशांती मिळते आणि युअर जे काही तुमचे आचार विचार जे आहे इकडे तिकडे फैलावलेले असतात ते एक होलिस्टिक अप्रोच, भरकटण्याच्या विचारांच्या ऐवजी तुमच्या विचारांमध्ये एक स्थिरता येते आणि तुमचं मन जे आहे ते शांत होऊन जातं. होलिस्टिक अप्रोच, स्पिरिच्युअल अप्रोच हे पण एक डिप्रेशनसाठी खूप महत्वाचे. इव्हन डिप्रेशन, एन्झायटी असू द्या किंवा कोणत्याही मानसिक आजारासाठी हा एक खूप महत्वाचा जो घटक आहे तो आजकाल बऱ्याच अंशी मी म्हणाल थोडासा लोप पावत चाललेला आहे आणि त्याची आपण पुनर्बांधणी करणं मला असं वाटतं गरजेचं आहे. डॉक्टर, या विषयावर आपण पुढे बोलूच, पण प्रेक्षक हो तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की चिंतारोग आणि आपण जो आता विषय मांडतोय नैराश्य, हे दोन्ही एकच आहेत का, का ते दोन्ही वेगळे आहेत आणि त्याच्यात असेल तर त्यात फरक काय आहे नेमका? ऍक्च्युली चिंतारोग आणि नैराश्य हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. आता चिंतारोगाची लक्षणं वेगळी. चिंतारोग म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना इट इज ओव्हर वरीडफुलनेस किंवा खूप अति काळजी, तर त्याच्यामुळे त्याला चिंतारोग होतो. तर आता चिंतारोगाची आपण लक्षणे बघूया. त्याच्यात 3-4 प्रकार आहेत. एक म्हणजे पहिला प्रकार आहे जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर. जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डरमध्ये सर्वसाधारण चिंता, त्याच्यामध्ये त्याला छातीमध्ये धडधड होते, भीती वाटते, त्याची झोप कमी होते, बेचैन वाटतं, काळजी वाटते. नंतर इव्हन त्याचे इमोशनल जे काही आहे तो बेचैन असतो सारखं. त्याच्या बिहेवियरल फिलिंग ज्या आहेत किंवा फिलिंग ज्या त्या नकारात्मक होतात. हे झालं जनरलाइज एन्झायटीमध्ये. आणि नैराश्यामध्ये काय होतं, नैराश्यामध्ये जे आपण लक्षणं बघितलेली, बऱ्याचशा वेळेला काही अंशी नैराश्यामध्ये चिंता आजाराची काही लक्षणं येतात. म्हणजे थोडी इंटरमिंगल्ड आहे, पण दोन्हींची कारणं जरी एक असतील तरी दोन्हींचं समजा त्याची इटिओलॉजी जी आहे ती काही अंशी
साम्य आणि काही अंशी वेगळेपणा फरक दिसतो. म्हणजे काही लक्षणं समान आहेत असं दिसतं, बरोबर. काही बाबतीत ते एकमेकांवर परस्पर अवलंबून पण आहेत, एक असेल की दुसरा असेलच असंही होऊ शकतो. मग हे जे नैराश्य आहे किंवा आपण म्हणतो आता चिंता रोगाबद्दल बोललो आपण, त्यातनंही बाहेर पडण्यासाठी आपल्याला असेच उपचार करावे लागतात ना. पण डॉक्टर असं आपण बघतो की एकंदरीतच म्हणजे शारीरिक व्याधी झाली तर पटकन आपण डॉक्टरांकडे जातो आणि मला असं असं इथे इथे त्रास होतोय सांगतो, पण आपल्या मनाच्या व्याधीबद्दल किंवा मनाच्या आजाराबद्दल अजूनही आपल्या समाजामध्ये एक असा गैरसमज दिसतो किंवा एक भीती दिसते की पटकन आपण डॉक्टरांकडे, मनाच्या डॉक्टरांकडे जात नाही. तर काय नेमकी कारणं असू शकतात यामागची आणि ही परिस्थिती बदलायची तर नेमकं काय करायला पाहिजे? समाजामध्ये ह्या आजारांबद्दल किंवा ह्या आजाराच्या जे काही रुग्ण आहेत त्यांच्याबद्दल एक थोडीशी आपण म्हणतो ना निगेटिव्ह थोडंसं एक अप्रोच आहे जो होता तो आता बदलत चाललेला आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे आपल्या भारत देशामध्ये माननीय केंद्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम म्हणून कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम त्याच्यामध्ये सुरू केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत त्याच्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ आणि काउन्सिलर हे तालुकावार इव्हन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर जाऊन तिथे त्या रुग्णांना औषधोपचार अवेलेबल होतील किंवा औषधं मिळतील आणि तिथे समुपदेशन होईल अशी व्यवस्था आहे. त्याचं कारण काय तर हेच कारण, हा जो काही स्टिग्मा आहे सोसायटीमध्ये, जो काही पूर्वी गेल्या एक 20, 25, 30, 50 वर्षापूर्वीचा जो स्टिग्मा आहे तो आपल्याला दूर करायचा, व्हॅनिश आउट करायचा आहे, तो दूर करायचा आहे आणि ह्या सगळ्यांना आपल्या इमोशनल आणि हेल्दी हॅपी सोसायटीमध्ये त्या सगळ्यांना आपल्याला मर्ज करायचं. अगदी खरंय. आणि आपण तुम्ही म्हणलात तसंच की हा तर शासनाचा प्रयत्न आहेच, शासन तळागाळातल्या या सगळ्यांपर्यंत या निमित्तानं पोहोचायचा प्रयत्न करतोय, पण कुटुंबाच्या पातळीवर सुद्धा आपण हा प्रयत्न केला पाहिजे की आजारी व्यक्ती मानसिक आजारी असेल तर जायला पाहिजे डॉक्टर. लक्षणं त्यांच्यामध्ये दिसल्यानंतर त्यांना तात्काळ आपण डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे जेणेकरून त्यांना ते पटकन मदत होईल. त्याला अचानक छाती धडधड होतीये, भीती वाटते, छाती दुखतंय, वय 20-21 वर्ष आहे आणि घाबरल्यासारखं होतंय, तोंड कोरडं पडतंय आणि भीती वाटते. त्याला रात्री एक 1-1:30 वाजता त्याला त्रास सुरू होईल आणि त्याला अशी भीती वाटते की मी आता मरतोय. म्हणजे हे पण त्याची ECG केलेली असते, चेस्ट त्याच्यामध्ये काहीच नसतं. म्हणजे हा चिंता रोग आहे. हा चिंता रोग. आणि याला आपण म्हणतो ना जसा हृदयविकार, हृदयाचा अटॅक, तसा हा आम्ही आमच्या भाषेमध्ये याला मनाचा अटॅक म्हणतो. अगदी खरंय, पॅनिक अटॅक. अगदी खरंय. डॉक्टर, आपण फार सुंदर माहिती याबद्दल देताय, पण आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतोय. तर आमच्या प्रेक्षकांसाठी जनरलच मानसिक आजारांबद्दल आणि आपण जो आजचा विषय घेतलाय की नैराश्य या आजाराबद्दल आपण काय संदेश, काय टिप्स देऊ इच्छिता? आता याच्यामध्ये आपण एक 7-8 टिप्स आपण याच्यामध्ये लक्षात घेऊया की पहिल्या प्रथम आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत कंट्रोल्ड आणि अनकंट्रोल्ड, त्या गोष्टींचा विचार करा. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्या कंट्रोल्ड गोष्टींचा तुम्ही एक यादी करा आणि त्या कंट्रोल गोष्टी वर आपल्याला कशा पद्धतीने कंट्रोल करून त्याला मार्ग काढून आपल्याला त्याच्यावर सोल्युशन शोधतील ते करा. ज्या अनकंट्रोल गोष्टी आहेत की ज्या आपल्या हातात नाहीत, की जे आपण करू शकत नाही किंवा जे आपल्याकडनं होणार नाही, तर त्याच्यावर वेळ वाया घालू नका. ती गोष्ट तिथे सोडून द्या. कारण का ती गोष्ट तुम्ही जर पकडत बसले तर तुमचं मन आणि माइंड जे आहे ते त्या स्ट्रेसला किंवा नैराश्याला किंवा याला तुमच्या गर्तेत अडकलं जाऊ शकतं किंवा बळी पडलं जाऊ शकतं. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी मी सांगितलं की तुम्ही बोला, मन मोकळं बोला. तुम्ही तुमच्या फॅमिलीत असेल फ्रेंडली बोला, मित्रमैत्रिणींशी असेल फ्रेंडली बोला, फॅमिलीमध्ये असेल तर त्यांच्याशी मनमोकळं चर्चा करा. अडीअडचणी एकमेकांशी सल्लामसलतीने समोरासमोर बसून डिस्कशन करा, ज्याच्यातनं एकमेकांच्या अडीअडचणी किंवा कुटुंबातील सदस्यांचं जे आहे त्यांचं आरोग्य जे आहे मानसिक आरोग्य ते निकोप राहील. नंतर दिनचर्येबद्दल सांगितलं, आहार विहार तो संतुलित ठेवा, योगा करा, प्राणायाम करा, ध्यानधारणा करा,
सगळ्यात महत्त्वाचा विषय राहिला तो म्हणजे मादक द्रव्यापासून दूर राहा, व्यसनांपासून दूर राहा. आज आपली बरीचशी तरुण पिढी जी आहे, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकतो बघतो, ही बरीचशी जी आहे त्याच्यामध्ये शहरातील असतील ग्रामीण भागातील असतील ती त्या आजाराकडे किंवा त्या मादक द्रव्याकडे किंवा व्यसनांकडे बरीचशी जाऊ पाहता येते किंवा वाढत जाता येते. कारण का शहरीकरण, आधुनिकीकरण किंवा बरेचसे एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका. त्याचं प्रमाण जे आहे ते करूच नका. मादक द्रव्य आणि व्यसनांपासून दूर राहा. फार महत्वाचं आहे. प्रेक्षक हो, आज आपण चर्चा केली नैराश्य या मानसिक आजाराबद्दल. आपण बऱ्याचदा बाहेरच्या जगाकडे बघतो, पण डॉक्टर म्हणाले तसं आपण आपल्या मनाकडे कधी वळून बघितलंय का? त्याच्याशी कधी बोललोय का? त्याला काय हवंय नेमकं, त्याला काय होतंय हे बघण्याची खरं तर आता गरज निर्माण झालेली आहे. आणि ते कसं बघायचं, ते आनंदी राखायचं कसं, मन निरोगी कसं राखायचं, शरीर निरोगी राखतो आपण, मन कसं निरोगी राखायचं. कारण चित्ते प्रसन्नम भुवनम प्रसन्नम, मन चांगलं असेल, आनंदी आणि निरोगी असेल तर सगळं आयुष्य निरोगी होऊ शकतं. असा सल्ला आपल्याला या निमित्ताने डॉक्टरांनी दिलेला आहे. आपण जर यावर विचार केला आणि तशी कृती केली तर आजच्या कार्यक्रमाचं तेच फलित असेल. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या प्रेक्षकांना साध्या सोप्या शब्दामध्ये या आजाराची शास्त्रीय माहिती दिलीत. तो टाळण्यासाठी काय करावात याचे उपाय सुचवले. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे पण मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मलाही डीडी सह्याद्री वाहिनीने मला इथे बोलवलं. आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व रुग्णांपर्यंत, तळागाळातील व्यक्तींपर्यंत मला पोहोचण्याची किंवा माझे जे काही विचार आहेत ते मार्गदर्शन करण्याची मला दूरदर्शनच्या माध्यमातून मला संधी मिळाली. मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल मी दूरदर्शन वाहिनीचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.